श्यामची आई साने गुरुजी कथा 32वी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक। त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता। तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे। कर्जापायी सुख नाही। कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय। मेले तरी कर्ज काढू नये, उपवास काढावे, परंतु ऋण नको। ऋणाने एकदा सुख होते ते म्हणजे ऋण घेताना, त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते। कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो। कर्जाने मान नेहमी खाली होते। कर्ज म्हणजे निंदेपणा, दीनपणा। सावकाराचा माणूस वडील त्याची बर्दास्त ठेवित होते। घरात चांगली भाजी करायला त्यांना सांगितले। केळीची पाने आणून ठेवली। कढी कर व कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले। तो मनुष्य ओटीवर बसला होता। आईने त्याला चहा करून दिला। घरातील पूड संपली होती तरी शेजारून आणून चहा करून दिला। चहा पानानंतर आईने कडक पाणी त्यांना आंघोळीला दिले। त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतर सुद्धा धुतले नाही। सावकाराचा नोकर श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो। श्रीमंताच्या कुत्र्याचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात। एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावायला आला। शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली। त्या श्रीमंताने त्या शेतकऱ्यावर खटला भरला आणि त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला, असे मी वाचले होते। शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशुच असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो। मित्रांनो, हिंदुस्थानामध्ये पशु पक्षी यांना माणसापेक्षा अधिक मान आहे। देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही। पशु पक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य, स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाने ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले। माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले। आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल। परमेश्वराचे हेतू अथक्य आहेत। तो शुद्धीचे कार्य कसे आणि कोठून करून घेईल याचा नेमच नसतो। माझे वडील शेतावरून आले। तुमचे स्नान वगैरे झाले का, असे त्यांनी कारकुनाला विचारले। तो होय म्हणाला। तुमचीच वाट पाहत होतो। तुमच्या जवळ बोलून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करायला आहे। आज रात्री तेथेच वस्तीला राहीन, असे तो म्हणाला। बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या, असे त्या सांगून वडील आंघोळीला गेले। स्नान करून ते आले आणि पूजेला बसले। आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? कोठून आणून द्यायचा होतास? आई म्हणाली, सारे काही दिले। त्याचे धोतरही धुवून वाळत टाकले आहे। एकदाची धिंडका जाऊ दे येथून लवकर। आई त्रासली होती, संतापली होती। वडील शांतपणे पूजा करू लागले। ते शांत होते तरी त्यांच्या मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती। घरच्या देवाची पूजा करून वडील देवळात गेले। आईने पाटपाणी केले। धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता। त्याने ताटे घेतली। वडील लवकरच देवळातून परत आले। उठा वामनराव, हातपाय धुवा, असे वडील त्यांना म्हणाले। या बसा, इथे सोवय नसले तरी चालेल, काही हरकत नाही, असे वडील त्यांना म्हणाले। जे वडील आम्हाला सोवळ्या ओवळ्यासाठी बोलायचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला। जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे आमच्यासाठी देवच होता। त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदो उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते। काय करतील? हा एवढा मिंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे। कर्ज का झाले? लग्नमंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यांमुळे, कर्ज फेडायला ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे। गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोरावळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका। कर्ज असेलच तर शेतभात, दागदागिने सारे विकून कर्जमुक्त व्हा। पाने वाढली। वामनराव व आमचे वडील जेवायला बसले। पुरुषोत्तम, छान श्लोक म्हण। वामनराव शाबासकी देतील, असा म्हण। वडिलांनी सांगितले आणि पुरुषोत्तमनी श्लोक म्हटला।
परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम अनुदार होत चालले होते. अड्याताखोर व दिमागदार होत चालले होते. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ गा आणखी एक पळीभर, असं सांगून आग्रहपूर्वक वामनरावांना वडील जेवित होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणाचा स्वयंपाक नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यायला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी घेऊन आला. वामनराव प्याले आणि आई घरात जेवायला बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यायला, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मन भात होते ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या त्या विकल्या. इकडून तिकडून बर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत असेही सांगा. हळूहळू सारा फडशा पाडू. बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत, मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियसमध्ये आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात, ते बाहेर पडतातच. माझे वडील अजिजी करून सांगत होते. ते मी काहीही ऐकणार नाही. पैसे घेतल्यापासून मी इथून हलणार सुद्धा नाही. हे नवीन घर बांधले त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेमध्ये शिकण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हाला तरी पगार कुठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहायला शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागाने बेमुअर्थखोरपणे बोलत होते. तो तरी काय करेल? तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला? घर ते काय अहो, केंबळीवर घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधायला तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातामध्ये डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनरावांनी निर्लज्जपणे बोलले. विजयसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई द्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा, बायको विका असे सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दौंडी पिटा, जप्ती आणा, परंतु असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तर त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा? वामनरावांनी वडिलांना विचारले. तू घरात जातेस की नाहीस? माझे वडील आईला रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली आणि रडत बसली. अश्रूंशिवाय कोणाचा आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता 25 रुपये देऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याबरोबर मी वागत होतो, त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढे तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होते का? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी उडाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईलाच बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस पिडीस करून घेऊन जगण्यामध्ये काय गोडी आहे? उद्यापेक्षा आजचे मरणे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपणही मोलमजुरी करू. मधुरीच्या तिकडे राहायला जाऊ. मजूर सुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही. चला, आपण मोलमजुरी करूया. धरतीवर निजूया. झऱ्याचे पाणी पिऊया. झाडाचा पाला ओरबडून खाऊया. आई भावनाविवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस. तू रडलीस तर आम्हाला सुद्धा रडायला येते. आई, तू सांगशील ते काम आम्ही करू, पण तू रडू नकोस आई.
लहान मुले मोठ्या आईची समजूत घालत होती. फुले झाडांना आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते.